या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. पढा तालुक्यातील जाखले इथल्या कार्यक्रमात व्याख्याते वसंत हंकारे यांनी आई बापाच्या विश्वासघात करणाऱ्या युवा पिढीला सडेतोड शब्दात ठणकावत कान उघडणी केली. उपस्थितांचं खाडकन डोळे उघडले तर अनेकांना होत असलेल्या चुकांचं आत्मचिंतन झालं. वसंत हंकारे म्हणाले, आजकालच्या पोरांनो, तुमच्या हातामध्ये मोबाईल आला आणि नको तो मेसेज नको त्याला पाठवता आणि कुठला तरी हरामखोर तुमच्या आयुष्यात येतो. ज्या आईबापानं स्वतःला गहाण ठेवत काबाड कष्ट करत हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, लहानाचं मोठं केलं, त्याच आईबापाचा विश्वासघात करून कोणाबरोबर निघून जाताना लाज कशी वाटली नाही, अशा परखड शब्दात बर्बाद होत चाललेल्या युवा पिढीला ठणकावून सांगण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. आजकाल आईबापाच्या कष्टाची, प्रेमाची किंमत, मुलांना मोठं करण्यासाठी झालेल्या यातनांची जाणीव नव्या पिढीला नाही, असं सांगून हंकारे म्हणाले, जिवंतपणीच आईबाप कळायला पाहिजे. आईबाप जेव्हा कळतो तेव्हा ते भिंतीवरती असतात. आजकाल प्रत्येक आईबापावर जिवंतपणीच मरण यातना भोगण्याची वेळ केवळ बर्बाद होत चाललेल्या नव्या पिढीमुळे येत आहे. कार्यक्रमाला आलेल्या सर्व बाप आणि मुलींना आमने सामने बोलावत माझ्या आईबापाचा समाजासमोर अपमान होईल, त्यांना मान खाली घालायला लागेल, असं कुठलंही वाईट कृत्य माझ्या हातून होणार नाही, अशी शपथ घ्यायला लावली. यावेळी बापाच्या गळ्यात पडून अनेक मुली ओक्साबोक्शी रडल्या, तर सर्व बापांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. हाच तो तुमचा बाप असतो, मुलीनो, बाप ओळखायला शिका, अशी शपथ घेत नव्या पिढीच्या डोळ्यात व्याख्याते वसंत हंकारे यांनी झणझणीत अंजन घातलं. यावेळी हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना उद्योजक विशाल जाधव यांच्या आणि त्यांच्या कन्येच्या वाढदिवसानिमित्त सायकली भेट दिल्या. माजी सरपंच सागर माने यांनी स्वागत केलं. माजी उपसरपंच सचिन पाटील यांनी आभार मानले.